Hello, dear students. Today we will see the business objectives. There are two types of objectives: economic objectives and social objectives. आर्थिक उद्दिष्टे आणि सामाजिक उद्दिष्टे. उसमें से पहला है इकोनॉमिक ऑब्जेक्टिव्स. उसमें 4 पॉइंट्स दिए हुए हैं, वो हम देखने वाले हैं. व्हाट इज इकोनॉमिक ऑब्जेक्टिव्स और उसके पॉइंट्स क्या है. आर्थिक उद्दिष्ट काय है. फर्स्ट है अर्निंग प्रॉफिट. प्रॉफिट इज़ रिक्वायर्ड फॉर सर्वाइवल ऑफ द बिजनेस एंड फॉर इट्स ग्रोथ. जो भी हम बिज़नेस कर रहे हैं उसके डेवलपमेंट के लिए, उसके ग्रोथ के लिए क्या ज़रूरी है, तो प्रॉफिट अर्न करना ज़रूरी है. प्रॉफिट इज़ मस्ट बी रिक्वायर्ड फॉर दैट. सो इसके हिसाब से हमें बिज़नेस की डिज़ाइन करना ज़रूरी है और उसके हिसाब से हमें डेवलपमेंट और ग्रोथ करना ज़रूरी है. अगर ग्रोथ ज़्यादा होगी, बिज़नेस बढ़ेगा, तो प्रॉफिट अर्निंग ऑटोमेटिकली इट टू बी वर्क्स. Then second BA, searching for new customers. Business organizations have to work hard to create new customers and also to maintain the existing customers. Business organization जो भी हम बिज़नेस कर रहे हैं उसके लिए हमें जो न्यू कस्टमर्स है उनको क्रिएट करना बहुत ज़रूरी है और उसके लिए हमें उनको मेंटेन रखना वो भी बहुत ज़रूरी है. लेकिन उसके लिए हमें हार्ड वर्क करना भी ज़रूरी है. देन सी पॉइंट है इनोवेशंस. Innovative idea. It is a development or positive changes which results into improvement in product or process of productions. It has to spend money on R&D, research and development, market survey and use of technology, etc. Innovations means new ideas. बिज़नेस के डेवलपमेंट के लिए अगर हम जो नया प्रोडक्शन ले रहे हैं उसमें अगर कोई न्यू चेंजेस हम ला रहे हैं, वो होगा रिसर्च एंड डेवलपमेंट होगा, मार्केट सर्वे होगा, यूज़ ऑफ न्यू टेक्नोलॉजीज़ होगी. तो इसके हिसाब से क्या होगा, ये अगर टेक्नोलॉजी हम यूज़ कर रहे हैं तो डेफिनेटली हमारे बिज़नेस डेवलप होगा, इम्प्रूव होगा और हमारा जो प्रोसेस ऑफ प्रोडक्शन है उसमें जो प्रोडक्ट बनेगा वो डेफिनेटली न्यू और इनोवेटिव बनेगा. तो इनोवेटिव आइडियाज़ इट मस्ट बी डन. देन डी पॉइंट है बेस्ट पॉसिबल यूज़ ऑफ रिसोर्सेज. Resources are scarce and have alternate uses. They should be used to its maximum and should not be wasted. Optimum use of resources ultimately leads to increasing profit. Best possible use of resources. जो भी resources मतलब उसको बोलेंगे हम मराठीत म्हणतात संसाधने. जो आर्थिक संसाधनांचा आपण जो यूज करणार आहोत त्यामध्ये तो अल्टरनेटिव्ह यूज झाला पाहिजे. जास्तीत जास्त रिसोर्सेसचा यूज करून आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम आपल्याला प्रॉफिट जे अर्न करायचं आहे. दे शुड बी यूज टू इट्स मॅक्झिमम अँड शुड नॉट बी वास्टेड. मॅक्झिमम त्याचा यूज करायचा आहे आणि ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस अल्टिमेटली लीड्स टू इन्क्रीजिंग प्रॉफिट. आणि या सगळ्या रिसोर्सेसचा यूज करत असताना त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त इन्क्रीजिंग प्रॉफिट अर्न करायचं आहे. सेकंड पॉईंट आहे सोशल ऑब्जेक्टिव्स. सोशल ऑब्जेक्टिव्समध्ये आहे म्हणजे सामाजिक उद्दिष्टे. उसमें से पहला पॉइंट है supplying quality product. Every business has to provide quality product to its customers. Quality means a combination of purity, safety, durability and utility etc. जब हम कोई भी बिज़नेस कर रहे हो तो बिज़नेस में हम क्या देखेंगे कि हम जो प्रोडक्ट ले रहे हैं उसकी क्वालिटी कैसी है. वो क्वालिटी हमारे प्रोडक्ट की क्वालिटी कस्टमर्स को अच्छी लगनी चाहिए. तो ये जो क्वालिटी है हमारी प्रोडक्ट की वो मेंटेन रहने के लिए हमें हमारे प्रोडक्ट में प्योरिटी, शुद्धता, सेफ्टी, ड्यूरेबिलिटी, टिकाऊपना आणि यूटिलिटी, ये सब चीज़ें उसमें रहनी चाहिए. देन बी पॉइंट है अवॉइडिंग अनफेयर ट्रेड प्रैक्टिसेस. Unfair trade practices like black marketing, misleading advertisements and wrong measurements etc. should be avoided. It is important for survival and growth of business units. Unfair ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे यामध्ये म्हणू आपण की ब्लॅक मार्केटिंग जो काळा बाजार होतो आहे, फसवी जाहिराती आहे, रॉंग मेजरमेंट आहे, चुकीची मोजमाप आहे, हे शुड बी आपण अवॉइडेड केली पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये असताना. याने काय होईल की आपला जो बिझनेस आहे तो आपलं बिझनेस युनिट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्हायला नक्कीच याचा सगळ्यांचा फायदा होणार आहे. त्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. Business is a socio-economic institutions. Business should create jobs for skilled and unskilled people.
It should provide employment. Uh, it should provide employment opportunities to economically backward and दिव्यांग person. Employment generations. Business it is a socio economic institution. बिजनेस अगर डेवलप हो रहा है, क्रिएट हो रहा है, तो बिजनेस क्या करेगा? इट शुड बी क्रिएटेड जॉब्स फॉर स्किल्ड अँड अनस्किल्ड पीपल. कुशल आणि अकुशल लोकांसाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे. इट शुड प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, आणि ते एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज लोकांना देऊ शकतात. फॉर बॅकवर्ड मागासवर्गीयांसाठी आणि दिव्यांग पर्सन जे अपंग लोक आहे त्याचा फायदा ह्या लोकांना जास्तीत जास्त होऊ शकणार आहेत. त्यानंतर आहे वेलफेअर एम्प्लॉईज. स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स आर द पार्ट ऑफ द सोसायटी. सो if employees are properly taken care and it brings welfare to the society, this can be achieved by providing fair and regular remunerations, good working conditions, impartial personal policies and offering incentives etc. Welfare employees. एम्प्लॉईंचे कर्मचारी कल्याण. स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स आर द पार्ट ऑफ द सोसायटी. जेही लोक आपल्या सोसायटीमध्ये आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपल्याला काम मध्ये मदत करत आहेत त्यांना टिकवून ठेवणं आपलं काम आहे. आणि हे जे लोक जे आपल्या सोसायटीसाठी काम करत आहेत, आपल्या बिझनेससाठी काम करत आहेत, त्यांना चांगल्यातलं चांगलं गुड वर्किंग कंडिशन्स, त्यांच्या चांगल्या सुखसुविधा, रेग्युलर रेम्युनरेशन्स, पगार, आणि त्याच्या बदल्यात गुड हेल्थ पॉलिसीज आणि ऑफरिंग इन्सेन्टिव्ह, त्याच्या बदल्यात त्यांना मोबदले चांगल्या प्रकारे दिले गेले पाहिजेत आणि त्यांचं कल्याण झालं पाहिजे. हा मेन हेतू सोशल ऑब्जेक्टिव्समध्ये आहे. देन पॉईंट आहे हेल्प टू सॉल्व सोशल प्रॉब्लेम्स. ड्यू टू रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन्स मेनी सोशल प्रॉब्लेम्स अरायजेस लाईक ट्रॅफिक जॅम्स, ग्रोथ ऑफ स्लम्स, air and water pollutions etc. Business should be aware for this and should try to reduce them. Help to solve social problems. जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन होतं आहे, नवीन इंडस्ट्रियलायझेशन होतं आहे, आणि ह्या सगळ्यांमुळे खूप सारे सोशल प्रॉब्लेम्स डेव्हलप होत आहे. त्यामध्ये आहे ट्रॅफिक जॅम्स आहे, झोपडपट्टी, ग्रोथ ऑफ स्लम्स आहे, एअर अँड वॉटर पोल्युशन्स आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपलं काहीतरी एक कार्य बनतं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बिझनेस शुड बी अवेअर फॉर दॅट. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड कराव्या लागतील, रिड्यूस कराव्या लागतील, कमी कराव्या लागतील. त्यासाठी आपलं एक हेल्प म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात पाहिजे या सगळ्या लोकांसाठी. त्यानंतर लास्ट आहे कॉन्ट्रीब्युटिंग टू द वेलफेअर ऑफ द सोसायटी. Business house should take care of general welfare of the society. For that they should give donations for good cause and offering scholarships for a higher education etc. आपल्या सोसायटीसाठी बिझनेस व्यावसायिक लोकांकडनं, बिझनेसमॅन लोकांकडनं जनरल वेलफेअर ऑफ द सोसायटी, आपल्या सोसायटीसाठी चांगल्या काहीतरी गोष्टी डोनेशन्स गेलं पाहिजे. आणि ऑफरिंग स्कॉलरशिप्स फॉर हायर एज्युकेशन्स, लहान मुलांसाठी स्कॉलरशिप त्यांना दिली गेली पाहिजे. हे महत्त्वाचं कार्य आपल्या सोसायटीकडनं घडलं गेलं पाहिजे. असे पॉईंट्स त्यांनी सोशल ऑब्जेक्टिव्हचे सांगितलेले आहे, जे आपण आता तिथे पाहिले. सेकंड आपण पाहणार आहोत रोल ऑफ प्रॉफिट ऑफ बिझनेस.